नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेव्हा खळबळ उडाली जेव्हा 30 वर्षीय स्वप्नील गोस्वामीची दगडाने हल्ला करून हत्या करण्यात आली। ही घटना नारा रोडवरील लखन चायनीज सेंटरजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार हुडूक कॉलनी जरीपटका येथील रहिवासी असलेल्या स्वप्नीलचा काही मुलांसोबत वाद झाला होता। हा किरकोळ वाद इतका वाढला की हल्लेखोरांनी स्वप्नीलवर दगडाने प्राणघातक हल्ला केला। गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि पुरावे गोळा केलेत। या प्रकरणात पोलिसांनी संशयाच्या आधारे एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे। पोलीस या हत्येची सखोल चौकशी करत असून लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा करीत आहेत। स्वप्नीलच्या हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिक दहशतीत आहेत।